केदारनाथ यात्रा प्रत्येकाला आवर्जून करावीशी वाटणारी ही यात्रा आहे. मराठी सिनेसृष्टीतील कलाकारही आवर्जून केदारनाथला जाताना दिसतात. अभिनेत्री प्राजक्ता माळी, रिंकू राजगुरू, मंजिरी ओक, अमृता खानविलकर असे कित्येक कलाकार तिथे जाऊन आलेत. नुकतंच मराठी मालिका विश्वातील एका अभिनेत्रीनं केदारनाथला जाऊन महादेवाचं दर्शन घेतलंय. ती अभिनेत्री म्हणजे विदिशा म्हसकर. विदिशानं 12 तासांचा केदारनाथचा ट्रेक केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. पहाटे 4 वाजता विदिशानं या ट्रेकला सुरुवात केली. सुरुवातीपासून ते मंदिरात पोहोचेपर्यंतचे अपडेट्स आणि अनुभव विदिशानं इंस्टाग्रामवर शेअर केलंय. चार वाजता सुरू केला होता ट्रेक. आता फक्त 4 किलोमीटर झाले. 9 वाजलेत. घोड्यांचं ट्रेक आहे की माणसांचं हे पण कळत नाहीये. हे मधनं चालतात, आपण बाजूनी चालायचं. 2 किलोमीटर टू गो. किती सुंदर आहे. आणि मंदिराचं शिखर, कळस दिसतोय. What a feeling. It's all worth it. मंदिरामध्ये पोहोचल्यावर ती भावूक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. दरम्यान विदिशा नुकतंच पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेत दिसली होती. एक काम ते दुसरं कामाच्या मध्ये मिळणाऱ्या वेळेत ती ट्रॅव्हल करते असं तिने राजश्री मराठी शोबसच्या तिची गोष्ट या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं. देवाने आपल्याला जेव्हा जन्माला घातलं होतं तेव्हा त्याने हे सांगून नव्हतं घातलं की तू ऍक्टर होणार आहेस, तुला आयुष्यभर ऍक्टिंगच करायची किंवा ही तुझी हॉबी आहे किंवा तुला हे कर. एकाच गोष्टीसाठी देवाने आपल्याला पाठवलेलंच नाही आहे. मला असं वाटतं की आपण मुळात माणूस हा भटकंतीवाला प्राणी आहे. आपल्याला लहानपणापासून शिकवण्यात आलेलं आहे. तर तुमचा फोकस कामावर जेवढा असला पाहिजे तेवढाच तुमची लाईफ जगण्याकडे सुद्धा असला पाहिजे असं मला खूप वाटतं. कारण खूप लिमिटेड टाईम आहे. यू नेव्हर नो तुम्हाला कधी काय होईल किंवा तुम्हाला माहितीच नाही तुमच्याकडे किती काय काय गोष्टी आहेत. सो जे काही तुम्हाला मिळतंय ते सगळं खूप इक्वल पार्टमध्ये डिवाइड करून बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा. अगदीच. पण तुझा काय लाईफ फंडा? माझा लाईफ फंडा हाच. ॲक्च्युली बॅलन्स इज माय लाईफ फंडा. मला सगळ्या गोष्टींमध्ये बॅलन्स इतका आवडतो. म्हणजे काम करायचं असेल तर कामातनं मध्ये मध्ये ब्रेक घेऊन मी बाहेर जात असते किंवा इन जनरलच कुठल्या गोष्टीला टॅकल सुद्धा करायचं असेल ना तरी सुद्धा मला असं वाटतं की एकदम एक्स्ट्रीम वागू नये. म्हणजे खूप राडे करू नयेत किंवा एकदम गप्प पण बसू नये. तुम्ही बोला, त्या माणसाशी डिस्कस करा, गोष्टी म्हणजे सॉर्ट करण्याचा प्रयत्न करा. कारण त्याशिवाय सोल्युशन मिळणं हा मोटिव्ह असला पाहिजे रादर दॅन तमाशा करणं किंवा एकदम सहन करणं. आय थिंक सोल्युशन ही मधली गोष्ट आहे. तर केदारनाथला जायचा अनुभव तुम्हीही घेतला आहे का ते कमेंट करून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिप्ससाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस.